सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज पहिली सुनावणी पार पडणार आहे। केज सत्र न्यायालयामध्ये देशमुख हत्या प्रकरणाची आज पहिली सुनावणी पार पडेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिल्या सुनावणीसाठी नेमण्यात आलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम मात्र आज उपस्थित राहणार नाहीत। प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। त्यांच्याऐवजी बाळासाहेब कोल्हे पहिल्या सुनावणीला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजय, आजचा दिवस महत्त्वाचा, पहिली सुनावणी होतीये पण उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नाहीत, काय कारण आहे? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर खरं तर बीड मधलं संतोष देशमुख प्रकरण मागच्या 3 महिन्यापासून जे ते सतत चर्चेत आहे। महाराष्ट्राचं राजकारण याच्या भोवती फिरतं आणि त्याची पहिली सुनावणी जी ती आज पार पडणार। पण यासाठी जे विशेष सरकारी वकील म्हणून त्याची नेमणूक केली होती ते आज जे ते या सुनावणीला उपस्थित राहणार नाही। प्राथमिक माहिती अशी मिळते की उज्ज्वल निकम यांची तब्येत जी आहे ती ठीक नाहीये, ते आजारी असल्याचं म्हटलं जातंय आणि त्यामुळे आज या सुनावणीला उपस्थित राहणार नाही। त्याऐवजी दुसरे वकील जे ते या संपूर्ण प्रकरणात बाजू मांडताना पाहायला मिळतील। ॲडव्होकेट बाळासाहेब हे बाजू मांडताना पाहायला मिळतील। पण खरं तर उज्ज्वल निकम यांची नेमणूक जी आहे ती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। या संदर्भातलं ट्विट त्यांनी महिनाभराआधी केलं होतं। त्याच्यानंतर उज्ज्वल निकम यांची नेमणूक झाली। पण आज जर आपण पाहिलं तर ही केस आता नेमकी बोर्डावर आलेली आहे, न्यायालयात आलेली आहे। केस सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी पार पडते आणि या सुनावणीला आता जे ते ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आज अनुपस्थित असते। त्यांची तब्येत बरी नाही, ते आजारी असल्याचं प्राथमिक माहिती मिळते। पण त्यांच्या याच बाजूने सरकारची बाजू मांडण्यासाठी किंवा सरकारी वकील बरोबर आहे। त्यामुळे बाळासाहेब कोल्हे आज न्यायालयामध्ये बाजू मांडतील, या सुनावणीकडे लक्ष असेल। अजय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।